नेरळकरांचं पाणी बिल्डर लॉबीने पळवले असल्याची घटना ताजी असतानाच आता ज्या पाण्यासाठी पळवापळवी होत आहे त्याच पाण्याचं लाईट बिल शिल्लक असल्याने महावितरणने कारवाई केली असल्याची घटना समोर आली आहे। मार्च अखेर सुरू असल्याने थकबाकीदार ग्राहकांचं वीज बिल खंडित करण्याची मोहीम महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे। तेव्हा नेरळ ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याचे तब्बल 1,38,00,000 रुपयांची जुनी थकबाकी आहे। ही बाकी भरण्यासाठी महावितरणकडून ग्रामपंचायत प्रशासनावरती दबाव होता। मात्र दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी महावितरणकडून थेट कारवाई करून विद्युत जोडणी कापण्यात आली। तेव्हा ग्रामपंचायत कार्यालयात महावितरणचे अधिकारी आल्यावर तेथे ग्रामपंचायत प्रशासनासह नेरळ पंचायत समितीचे सदस्य भगवान संचे व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे हे देखील उपस्थित होते। ग्रामपंचायत प्रशासनाने विनंती केली मात्र तरीही महावितरण ऐकायला तयार नव्हतं। तेव्हा भगवान संचे व प्रथमेश मोरे यांनी मुदत वाढवून घेत ग्रामपंचायतकडून झालं नाही तर काही अंशी रक्कम आम्ही भरतो पण नेरळकरांचं पाणी कापू नका अशी भूमिका घेतली। त्यामुळे महावितरणने देखील काही दिवसांच्या मुदतीवरती विद्युत जोडणी पुन्हा करून दिली। संचे व मोरे यांच्यामुळे नेरळकरांवरील जलसंकट परतलं आहे। दरम्यान एकंदरच नेरळ ग्रामपंचायतीची अवस्था वाईट आहे। त्यात महावितरणचं भूत कोट्यवधी रुपयांचं बिल घेऊन मानगटीवर बसलंय। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।